आवाज मानदेशाचा। माण आणि खटाव तालुक्यामध्ये अद्याप दुष्काळ जाहीर झालेला नाही। अत्यंत कमी पाऊस, पाण्याची टंचाई, टँकरची मोठ्या प्रमाणावर मागणी, चारा टंचाई, पिकांचे 50% पेक्षा अधिकचे झालेले नुकसान, मोठ्या प्रमाणावर असलेले स्थलांतर या अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर खालावलेला आहे। दुष्काळाची गंभीर परिस्थिती विचारात घेऊन तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सवलती जाहीर करून पीक नुकसानीबाबत मदत करावी या मागणीसाठी माननीय नामदार अनिल पाटील साहेब, मदत आणि पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून दुष्काळाच्या भीषण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि मागण्यांचे लेखी निवेदन दिले। मंत्री महोदय दुष्काळ जाहीर करणाऱ्या समितीचे प्रमुख आहेत। त्यांनी मागणीच्या पत्रावर संबंधित माननीय प्रधान सचिव यांना तपासून प्रस्तावात समावेश करावा असे निर्देश दिले। माननीय मंत्री महोदय यांचे मनपूर्वक धन्यवाद। माण आणि खटाव तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडतो। सातत्याने आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागतं। यावर्षी अत्यंत कमी पाऊस झालेला आहे। माणमध्ये सरासरी 420 मिलीमीटर आणि खटावमध्ये 400 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो। यावर्षी माण आणि खटावमध्ये 61% आणि 68% एवढा पाऊस झालेला आहे। शासनानं दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित केलेल्या आहे। त्या निकषामध्ये आम्ही बसतोय आणि त्याप्रमाणे ट्रिगर 1 मध्ये पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषामध्ये आम्ही त्या ठिकाणी येतोय। अंतिम दुष्काळ जाहीर करत असताना काही प्रभाव निर्देशांक, इम्पॅक्ट इंडिकेटर विचारात घेतले जातात। त्यामध्ये प्रामुख्यानं वनस्पती इंडेक्स म्हणजे व्हेजिटेशन इंडेक्स, दुसरा आर्द्रता निर्देशांक म्हणजे वेटनेस इंडेक्स आणि तिसरं वनस्पती स्थिती निर्देशांक, ह्या 3 गोष्टी विचारात घेतल्या जातात। ह्या तिन्ही निकषामध्ये आम्ही त्या ठिकाणी येतोय। त्याचबरोबर ग्राउंड लेवलचं पाणी ह्याची पातळी सातत्यानं कमी होते, कारण आम्हाला मुळातच खूप कमी पाऊस पडतो आणि त्यामुळं पाण्याची पातळी ही खूप कमी झालेली आहे। जे काही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय त्याच माणमध्ये 31 गावं आणि 226 वाड्या यांना 39 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। खटावमध्ये सुद्धा 3 गावं आणि 6 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातो। परंतु हा टँकरने पाणी पुरवठा केला जात असताना माणसांना जे पाणी उपलब्ध करून दिलं जातं त्यामधून जनावरांना लागणाऱ्या पाण्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। लोकांच्या सातत्यानं तक्रार आहेत की पुरेसा पाणी पुरवठा होत नाही, पिकं पूर्ण वाया गेलेले आहेत आणि सगळी अर्थव्यवस्था ही दुधाच्या व्यवसायावरती अवलंबून आहे आणि त्याच्यातून काही थोडेफार पैसे मिळतात, लोक गुजराण करतात। परंतु सातत्यानं गेल्या 2 महिन्यापासून आम्ही चारा डेपो आणि चारा छावण्याची मागणी करतोय, पण सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे लोक हवालदिल झालेत अशी परिस्थिती आहे। त्याचबरोबर आमच्याकडं मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व्यवसाय होतो। मेंढपाळ करणारे लोक आणि मजुरी करणारी लोक हे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहेत आणि अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुष्काळ जाहीर होत असताना त्या ठिकाणी प्रत्येक गावाचं युनिट म्हणून विचार केला जातो। या गावातील पिकाचं सर्वे केल्यानंतर 50% पेक्षा अधिक नुकसान झालेलं सर्व गावामध्ये परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। पाण्याचा उपलब्ध साठा आहे त्याच्यामध्ये उरमुडला 57% पाणी आहे। माणमधली जी धरणं आहेत, येरळवाडी आहे, राणंद आहे, आंधळी आहे, या ठिकाणी उपलब्ध पाणी साठा हा 0 आहे आणि त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। ट्रिगर 2 करून अंतिम दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आहे। हे करत असताना त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती विचारात घ्यावं असं त्या संहितेमध्ये नमूद केलेलं आहे। मी त्याचा अभ्यास केला आहे। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तिथं असलेली चारा टंचाई, पाणी टंचाई, रोजगाराची मागणी, त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेलं स्थलांतर हे विचारात घ्यायला पाहिजे। या सर्व निकषामध्ये आम्ही बसतोय आणि असं दिसतंय की निकषामध्ये जी काही परिस्थिती माण आणि खटावमध्ये झालेली आहे त्यामध्ये गंभीर दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची आत्ता परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाला माझी विनंती आहे की लोकांची भयानक झालेली परिस्थिती बघितल्यानंतर गंभीर दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासंबंधीच्या ज्या सवलती आहेत, प्रामुख्यानं महसूल जो वसूल केला जातो त्याच्यामध्ये सूट दिली जाते, वीज बिलामध्ये सूट दिली जाते, मोठ्या प्रमाणात वीज कनेक्शन तोडली जात आहेत ती थांबवली जातात, जे पिकाचं नुकसान झालं आहे
त्यासाठी काही नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यायची आवश्यकता आहे. चारा डेपो आणि चारा छावण्या सुरू करायला पाहिजे. टँकरनं पुरेसा पाणी द्यायला पाहिजे. ह्या सवलती तातडीनं लागू कराव्यात. आत्तापर्यंत त्याच्याकडं जे लक्ष द्यायला पाहिजे ते दुर्दैवानं शासनानं लक्ष दिलं नाही. वस्तुस्थिती आहे आणि लोकांची अतिशय अडचणीची जगणं मुश्किल होईल अशी मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं लोकांची आणखी विदारक परिस्थिती होण्यापूर्वी शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि सवलती लागू कराव्यात अशी माझी त्या ठिकाणी मागणी आहे. मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.